अखेर राज फाउंडेशनच्या हाती आले यश. जातीच्या दाखल्यांचे झाले वाटप. याबाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर शहरातील दिल्ली पेठ या ठिकाणी असणाऱ्या झारेकरी वस्तीतील नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा पुरावा असणारा जातीचा दाखला महत्त्वाच्या शासकीय पुराव्याअभावी गेल्या 4 पिढ्यांपासून म्हणजेच गेली 60 वर्षांपासून मिळत नसल्याने सर्व शासकीय योजनांपासून, नोकरी व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. जातीच्या दाखल्यांसाठी अनेकांनी शर्थीचे प्रामाणिक प्रयत्न करूनही या कामाला यश येत नव्हते. ही बाब येथील तरुणांनी राज फाउंडेशन शिवजन्मभूमी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दौलतराव जाधव यांच्या कानावर घातली असता त्यांनी कायदेशीर मार्गाने शासन दरबारी सतत 2 वर्ष पाठपुरावा करून झारेकरी वस्तीमधील नागरिकांना सोनझरी झारेका या त्यांच्या असणाऱ्या अनुसूचित जमातीचे जातीचे दाखले मिळवून देण्यास सहकार्य केले. त्याचे वाटप जुन्नरचे तहसीलदार सन्माननीय डॉक्टर सुनील शेळके साहेब, मंडलाधिकारी व्यंकटेश भोसले साहेब, जुन्नर नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक सन्माननीय दीप्ती कुलकर्णी मॅडम, जुन्नरचे तलाठी प्रमोद इंगळे साहेब आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्वच मान्यवर आणि राज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कामी ॲडव्होकेट सईद सय्यद, मुबीनभाई शेख, बाबाशेठ परदेशी, सुहास शेठ शेटे यांचेही सहकार्य लाभल्याचे श्रीकांत जाधव यांनी सांगितले. अशा प्रकारे विविध प्रकारची कामे आमच्या फाउंडेशनकडून करत असताना विविध प्रकारची रक्तदान शिबिरे असतील, महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची शिबिरे असतील, महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम असतील, त्याचप्रमाणे असे विविध प्रकारचे कार्यक्रम करत असताना यावर्षी मला आमच्या 4 पेठेंचं एक गणेशोत्सव मंडळ आहे त्याचा अध्यक्ष करण्याचा मान आमच्या पेठेतील सर्व ज्येष्ठ गरिष्ठ मार्गदर्शकांनी दिला. आणि तो करत असताना कोणत्याही प्रकारचा अवास्तव खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करताना विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा मनस्वी प्रयत्न केला. आणि सर्वात मोठी आमचं जे काम आहे, हा धारेकरी समाज आहे सर. 4 पिढ्यांपासूनचा यांचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न होता. दाखले नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजना मिळत नव्हत्या, महिला भगिनींच्या हाताला काम मिळत नव्हतं. परंतु आपले देशमुख साहेब जे आहेत, कलेक्टर ऑफिसचे अजित देशमुख साहेब यांच्याशी आमचा संपर्क झाला. त्यांना मी आमची ही अडचण सांगितली. त्यांनी इकडच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली की हा मुलगा कोण आहे, हा 2-3 वेळा माझ्याकडे आलाय काहीतरी काम घेऊन. तर त्यांनी सांगितलं हा खरा झगडणारं व्यक्तिमत्व आहे ही सगळी. तर त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. प्रांत साहेबांना त्यांनी तिथून लगेचच कॉल केला आणि त्यांना सांगितलं की यांना काय मदत करायची असेल ती करा. प्रांत साहेबांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. ही स्पेशल केस त्यांनी बसवायला लावली आणि स्पेशल केस बसून गेली 2 वर्ष त्याचा पाठपुरावा आम्ही केला. सर्वांच्या सहकार्यानं ही सर्व गोष्ट शक्य झाली आणि आज या ठिकाणी यांना जातीचे दाखले मिळालेले आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही एवढी कामं केली, त्याच्यात मनाला समाधान देणारं हे काम आहे. कारण गोरगरिबांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी राहणार आहेत. पैसा तर सगळे कमवणार आहेत, नुसता पैसा कमवणे हा आमचा हेतू नाही. पैसा आमच्याकडे भले कमी असेल पण गोरगरीब जनतेची सेवा आणि आशीर्वाद हे नेहमी आमच्या पाठीशी राहतील. आणि साहेब, आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, आमच्या कार्यक्रमाला आलात, याबद्दल मी राज फाउंडेशनच्या वतीनं आपला मनस्वी आभारी आहे. या जात वाटप प्रमाणपत्राचं मी मागापासून बसून मागे निरीक्षण करत होतो की सगळ्यात जास्त आनंद जो आहे तो त्या काही मुलींच्या चेहऱ्यावर आहे. कारण त्या शिक्षण घेत आहेत आणि ह्याचं सगळ्यात मोठं कल्याण त्या मुली शिक्षण घेऊन त्या मोठ्या अधिकारी नक्कीच होतील याला मला शाश्वती वाटते. कारण आणि त्या मुलींना इतकी मोठी जबाबदारी आहे बघा ना तुमच्यावर, की तुम्ही शिकून तुमच्या समाजासाठी एक आदर्श निर्माण करा, की तुमच्याकडे पाहून तुमच्या सगळे भावंड तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालली पाहिजेत. हे जे जात प्रमाणपत्र जे तुम्हाला दिले ना, हे सोन्यापेक्षा किंवा हिऱ्यापेक्षाही अनमोल आहे, लक्षात घ्या. मुलांनी शिक्षण घ्या आणि शिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करा. नोकरी करायची असेल तो भाग वेगळा, पण तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करा. मला सगळ्यांना एवढंच एक सांगायचं आहे की तुमचा जो समाज आहे तो अतिशय निरक्षर आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुमची जी ही छोटी छोटी मुलं आहेत यांना तुम्ही खूप शिकवा. आर्थिक परिस्थिती नाहीये, सगळं कबूल आहे, पण आता तुम्हाला जे जातीचे दाखले मिळत आहेत सरकारकडून ते ज्यांना मिळालेत त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना अजून मिळाले नाहीयेत त्यांच्यासाठी तहसील कचेरी असेल, आपले साहेब असतील, राज फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांकडून अजून तुमच्यासाठी प्रयत्न होईल.
आणि आमची काही गरज पडली नगरपालिकेकडून तर ती सांगा, आम्ही संदीप भोळे सरांना सांगू, जे मुख्याधिकारी आहेत. आणि आपल्या सगळ्या मंडळींचा माझा संबंध येत आला असो. या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना राज फाउंडेशन, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांना अशा समाजोगी कामामध्ये परमेश्वरानं चांगलं असं यश द्यावं आणि त्यांच्या हातून समाजाची यापुढील काळातही चांगल्या प्रकारची समाजसेवा घडो अशी परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता राज फाउंडेशन आणि सर्व अधिकारी वर्गाकडून हा काम झालेला आहे आणि त्यांना मी आमचा धारेकरी समाज आणि धारेकरी परिवारांकडून असं शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करतो. झारेकरी समाजाला साहेब त्यांची जातच माहीत नव्हती. झारेकरी नावाचं तुमच्या गॅझेटमध्ये पाहिलं तर झारेकरी नावाची जात SC ST OBC कशामध्येच दिसत नव्हती. नंतर त्याचा रिसर्च केल्यानंतर नाशिकला काही लोकांकडे जातीचा दाखला आहे, त्यावरून कळालं की ही सोनजरी झरेका नावाची जात आहे. पण यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता. बऱ्याच जणांना आडनावं पण माहीत नव्हती. आता भिकाजी झारेकरीचं उदाहरण सांगतो साहेब. त्याचा शाळेचा दाखला काढायला आम्ही गेलो होतो. भिकाजी सांगायचं माझं आडनाव झारेकरी. अमरापूरच्या शाळेत आम्ही सगळं रजिस्टर चेक केलं, झारेकरी भिकाजी देवांजी झारेकरी नावाचा व्यक्तीच नाही. मग मी त्याला विचारलं अजून काय आडनावं असतात. मग त्यांनी सांगितलं बेहरे, जाधव वगैरे वगैरे. मग ती आडनावं शोधली तर त्याच्यात त्याचं नाव सापडलं भिकाजी देवांजी बेहरे. तर अशा पद्धतीने हा उपेक्षित समाज होता. राज फाउंडेशनच्या माध्यमातून खूप म्हणजे मला तर खूप आनंद झाला या गोष्टीचा. कारण जातीचा दाखला मिळणं ते पण ST कॅटेगरीतला भविष्यात त्यांना खूप फायदा आहे. कदाचित आज त्यांना जाण नसेल, पण या जातीच्या दाखल्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपली पोरं शिकवली पाहिजे. विठ्ठलचा मुलगा सोडून आज कोणीही पोरगा कॉलेजला गेलेला नाही आपला. ही सर्वात दुःखाची बाब आहे. दुःखाची म्हणण्यापेक्षा की आपण आपल्या मुलांना शाळेत जायला प्रवृत्त केलं पाहिजे. 4थी 5वी 6वी 7वीत जातात आणि तिथून परत निघाला हा वडिलांबरोबर किंवा एखादा मोठा भाऊ असेल त्याच्याबरोबर जोडी टाकली का कामाला निघाला. काम कोणतंही वाईट नसतं, परंतु जर त्याला शिक्षणाची जोड असेल तर तुमच्या समाजाची अधिक प्रगती होईल. हे सर्वात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. या ठिकाणी प्रथमतः मी राज फाउंडेशनचं विशेष आभार मानेन आणि आपल्यालाही सांगेल की आपणही त्यांचं विशेष आभार मानलं पाहिजे. कारण 4 पिढ्या ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही, जे हक्क शासनाने आपल्याला दिले होते, ते राज फाउंडेशनच्या प्रयत्नातनं त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातनं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा आपले इथले काही लोक असतील त्यांच्या अथक प्रयत्नातनं आपल्याला जो दाखला भेटलेला आहे, तो दाखला आज जरी तुम्हाला एक कागदाचा म्हणजे एक कागद वाटत असेल, परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की ST समाज आपल्याला जे आता जो दाखला भेटलेला आहे तो अनुसूचित जमातीमधनं भेटलेला आहे. या अनुसूचित जमातीमधनं जर आपल्याला जो दाखला भेटलेला आहे, या दाखल्यातनं मी आपणास एकच सांगेल की जे आपल्या 4 पिढ्यांना जमलं नाही, 4 पिढ्यांचा हक्क असताना तो आपल्याला भेटलेला नाही आहे, तो आज या शिवजन्मभूमीत राज फाउंडेशनच्या प्रयत्नातून आपल्याला भेटलेला आहे. यांचं तुम्हाला आभार मानायचं असेल तर तुम्हाला याचं एकच करावं लागेल की आज जे दाखले भेटलेले आहे त्या दाखल्याचा उपयोग करून म्हणजे शासकीय आर्थिक स्वरूपात लाभ तर 100% आपल्याला भेटणार आहे, तो भेटणारच आहे, म्हणजे तो कुणी असेल तो देणार आहे. परंतु या ठिकाणी आपण सर्व समाजांनी एक संकल्प असा केला पाहिजे की ह्या दाखल्याचा फायदा माझ्या कुटुंबातील आता नवीन मुलगा मुलगी असेल की हे कोणतरी पुढे जाऊन निश्चितपणे या दाखल्याचा वापर करून कुठेतरी उच्च पदावर बसतील. महाराष्ट्राचे असेल, देशाचे असेल, त्याच्या हातून सेवा घडेल. कारण आता आपण जे आता मॅडमनी सांगितलं की आपल्याकडं हा जो समाज आहे की हा व्यसनाधीन आहे की आता काय कसं असतं, कधी कधी आर्थिक परिस्थितीतनं किंवा कुटुंबातील काही वैफल्यातनं काही व्यसन वगैरे जडलं जातं. परंतु महिलांना एक विशेषतः सांगाल, महिला असतील, मुली असतील, बाबा आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोण व्यसनाधीन होत असेल तर आपली पहिल्यांदा जबाबदारी आहे की ठीक आहे तुम्हाला त्रास होईल, परंतु व्यसनापासून त्याला बाजूला ठेवा. आज जे 18 दाखले तुम्हाला भेटलेले आहेत त्या 18 दाखल्यांच्या 1800 दाखले कसे करता येतील हे तुम्ही याच्यातनं संकल्प करा. मी राज फाउंडेशनच्या श्रीकांत जाधवांना पण सांगेल की आता प्रत्येक कुटुंबात जो एक दाखला भेटलेला आहे की ह्याच्यात एवढंच न थांबता आता यांच्या कुटुंबातला नवीन
म्हणजे जन्माला आलेला मुलगा असेल, 3 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल, जातीचा दाखला ही अशी गोष्ट आहे की एकदा काढल्यानंतर तो आयुष्यभर चालतो. उत्पन्नाचा दाखला भलेही 1 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, डोमेसाईलचा दाखला 15 वर्ष असेल, परंतु जातीचा दाखला हा कुटुंबात सगळ्यासाठी चालतो. पाठीमागच्या आठवड्यात मला आठवतं ज्यावेळेस श्रीकांत जाधव आले ते म्हटले आपल्याला प्रोग्राम करायचा. सर म्हटलं अरे प्रोग्रामची काय गरज आहे, तुम्हाला उलट अजून काय दाखले असेल ते तुम्ही घेऊन, म्हणजे प्रोग्राम. पण यांनी सांगितले साहेब आपला कोणताही असा राजकीय आम्हाला वस्तीमध्येच प्रोग्राम करतोय. सरांना यायचं होतं परंतु कालपासून तो प्रोग्राम म्हणजे इलेक्शन ट्रेनिंग लागल्यामुळे ते आले नाही. त्यांनी मला सांगितलं त्यांच्याही शुभेच्छा तुम्हाला कळवायला सांगितलेल्या आहे. सर परत कधी आले तर निश्चित एकदा सरांच्या आपण ऑफिसमध्ये भेट घेऊ, त्यावेळेस तुमचे काही प्रातिनिधिक स्वरूपात लोक आले तरी चालतील. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद.